तर मुंबईमध्ये देखील आज बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला कार्यकर्ता या ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत। शिवसेना मैदान में महिलाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में जिंदाबाद 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 जिंदाबाद। सोबत फोन लाईनद्वारे बोलण्याकरिता शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। सुरेशजी, काय सांगाल? आज आपण मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी त्या मुलीला न्याय मिळण्याकरिता आपण रस्त्यावरती उतरलेला आहात। शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे, आपण काय सांगाल? बदलापूरला जी घटना झाली त्या घटनेचा सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8च्या वतीने आम्ही निषेध करतो। आणि जी घटना झाली ती घटना खरोखर खूप मोठी दुर्भाग्य आहे या गोष्टीचा की आज इकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणून तुम्ही घोषणा करता महाराष्ट्र शासन 1500 रुपये, आणि त्याच लाडक्या बहिणीच्या लाडक्या मुली सुरक्षित नसेल तर ते 1500 रुपये देऊन काय उपयोग आहेत? आज महिलांमध्ये आक्रोश आहे। तर महिला सुरक्षित नसतील तर हे ह्या ज्या शासनाच्या नवीन स्कीम हे एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी जे लोकांमध्ये मोठ्या ताटात मिरवत आहेत हे कुठेतरी चुकीचं दिसतंय। त्यामुळे पहिल्या सर्वप्रथम महिला सक्षम करून महिलांचं संरक्षण करा आणि मग नंतर कुठेतरी ह्या घोषणा तुम्ही जाहीर करा। आज तुम्ही रक्षाबंधन राख्या बांधून घेता त्या बहिणींकडून आणि त्याच बहिणींचं संरक्षण तुम्ही उघड्यावर सोडताय, हे खूप निंदनीय गोष्ट आहे। सुरेशजी, त्या ज्या शाळेमध्ये हे कृत्य घडलं त्या शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता असं म्हटलं जातं। आपल्याला असं वाटतंय का ह्या शाळेचा देखील सरकारशी किंवा मंत्र्यांशी काही एकामेकाशी डावपेच असेल? पेपरमध्ये जी गोष्ट आलेली आहे की ही शाळाच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कोण आहेत ते चालवत आहेत तिथे, आणि एवढी मोठी शाळा असताना तिच्यामध्ये सीसी कॅमेरे नसतील हे कोणाला पटेल का? हे चुकीचं आहे। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने त्या आरोपीला पाठीशी घालते त्याचा खरोखर निषेध करतो आम्ही। ज्यावेळी तक्रारदाराचे पालक ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जातात तर 10 ते 12 तास त्या तक्रारदारांना तिथे बसून ठेवलं जातं। याचा अर्थ पोलिसांवर कोणातरी दबाव होता आणि दबाव ह्यांचाच होता, शिंदे सरकारचा। सुरेशजी, आपण काय आव्हान कराल नागरिकांना जे पालक देखील आज या ठिकाणी भयभीत आहेत की त्यांच्या मुली सुरक्षित नाहीयेत, आपण त्याबद्दल काय बोलाल? मी आव्हान हे करीन की अशा नराधमांना भर चौकामध्ये सर्वांसमोर फाशीवर लटकवा, म्हणजे परत दुसरा करणारा ते काम करायला परत डेअरिंग करणार नाही। यांना तिथे भर चौकात गोळ्या घाला। जर कायदा बदलायचा असेल तर कायदा बदला, पण या अशा नराधमांना कुठेतरी धडा शिकणं गरजेचं आहे। नाहीतर आपले पालक उद्या आपल्या मुलींना शाळेत कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी खूप 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 त्यांना बाहेर असल्यावर टेन्शन होणार आहे। जर असे हे नराधम जर उघड्यावर सोडले तर खूप मोठा आपल्याला अनर्थ होऊ शकतो। काल बदलापूरमध्ये झाला तर सर्वसाधारण जनता रस्त्यावरती उतरलेली आहे। तिथे कुठल्या राजकीय पक्षाने आंदोलन केलेलं नाही, जसं बंगालला आणि श्रीलंकेला झालं जनता रस्त्यावर उतरली त्याच पद्धतीने बदलापूरमध्ये काल जनता उतरलेली आहे। उद्या जनतेचा तुम्ही अंत पाहू नका। मी या बदलापूरच्या निषेधार्थ गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा देणं गरजेचं आहे।